Good morning, friends. Today we are going to deal with the topic that is use able to or use be able to. आज आपण use able to किंवा use be able to हा टॉपिक पाहणार आहोत. ऍक्च्युअली वापरायचं आपल्याला एबल टूच आहे. हे बी कधी कधी आपल्याला रिसीव करण्यासाठी आपल्याला फसवण्यासाठी इन्स्ट्रक्शन मध्ये दिलं जातं. ऍक्च्युअली हे जे बी आहे, बी मीन्स फॉर्म ऑफ टू बी. हे बी काय आहे? फॉर्म ऑफ टू बी आहे. म्हणजे टू बी च रूप वापरायचंय. आणि तुम्हाला माहितच आहे की टू बी चे रूप म्हणजे एम आर किंवा वॉज वेअर आहे. एम आर किंवा वॉज वेअर आहे ते वापरूनच आपल्याला एबल टू वापरता येते. तर मित्रांनो लक्ष द्या की ज्यावेळेस आपल्याला यूज एबल टू वापरायचंय किंवा यूज बी एबल टू वापरायचंय त्यावेळेस आपल्याला काही नियम पाहिजे. तर पहा, पहिला नियम इथे आपण पाहत आहोत. हे रिमूव्ह म्हणजे काढणे आणि यूज म्हणजे वापरणे. रिमूव्ह म्हणजे वाक्यातून काढून देणे आणि यूज म्हणजे वाक्यात वापरणे. तर दिलेल्या वाक्यात एकतर कॅन येणार. कॅन जर आलं असेल तर कॅन काढून आपण एम किंवा इज किंवा आर तिघांपैकी एक वापरून त्याच्या समोर एबल टू वापरणार आहोत. जर दिलेल्या वाक्यात कॅन आलं म्हणजेच कॅन काढून आपण एम किंवा इज किंवा आर प्लस एबल टू वापरणार. म्हणजे कॅन हे दर्शवतो प्रेझेंट टेन्स, म्हणूनच एमइजआर पैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचं. डिपेंड करेल वाक्यात सब्जेक्ट कोण आलेला आहे. जर दिलेल्या वाक्यात कांट आलं किंवा कॅन नॉट आलं, दिलेल्या वाक्यात कांट किंवा कॅन नॉट आलं तर त्यावेळेस काय करायचं? हे निगेटिव्ह सेंटेन्स असणार. त्यावेळेस एम किंवा इज किंवा आर, एम किंवा इज किंवा आर या तिघांपैकी एक वापरून त्याच्या समोर नॉट एबल टू वापरायचे. इथं महत्वाचं काय आहे की नॉट वापरणे. म्हणजे दिलेल्या वाक्यात नॉट आलं असेल म्हणजे कांट किंवा कॅन नॉट आलं असेल तर एमिजारच्या समोर नॉट लिहूनच एबल टू वापरायचं आहे. इट इज फॉर निगेटिव्ह सेंटेन्स. पण जर दिलेल्या वाक्यात कुड आलं, दिलेल्या वाक्यात कुड आलं तर ते कुड काढायचं आणि त्या ठिकाणी वॉज किंवा वेअर दोन्हीपैकी एक हेल्पिंग वर्ब वापरून त्याच्या समोर एबल टू लिहायचं आहे. कुड आपल्याला पास्ट टेन्स दर्शवतो, भूतकाळ दर्शवतो, म्हणून हेल्पिंग वर्ब एमिजार न येता वॉज किंवा वेअर यापैकी एक येऊन एबल टू लिहायचं आहे. पण कुड न येता कुडंट किंवा कुड नॉट आलं म्हणजे निगेटिव्ह सेन्स मध्ये आलं तर वॉज किंवा वेअर यापैकी एक लिहून त्याच्या समोर नॉट एबल टू वापरायचे. दिलेल्या वाक्यात कुडंट किंवा कुड नॉट आलं म्हणजे सेंटेन्स मध्ये निगेशन आलं. कुडंट आलं किंवा कुड नॉट आलं तर त्यावेळेस वॉज किंवा वेअर यापैकी एक वापरून त्याच्या समोर नॉट एबल टू वापरायचं आहे. आलं मित्रांनो लक्षात? हे आहेत नियम. पण प्रश्न असा पडला असेल की कुठं एम घ्यावं, कुठं इज घ्यावं, कुठं आर घ्यावं किंवा कुठे वॉज घ्यावं आणि कुठे वेअर घ्यावं. तर आणखीन सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण खाली एक चार्ट दिलेला आहे, एक टेबल दिलेला आहे. तर पहा, हे डिपेंड करेल वाक्यात सब्जेक्ट कोण आहे. कॅन आल्यावर काय वापरायचं, कुड आल्यावर काय वापरायचं. पहा, सब्जेक्ट त्यानंतर कॅन आणि कुड असे तीन रकाने करायचे आहे. सब्जेक्ट जर आय असेल, फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय असेल, दिलेल्या वाक्यात आय आलं असेल आणि त्या वाक्यात कॅन येत असेल तर आय काढून कॅन काढून आय च्या समोर एम वापरायचं आणि नंतरच एबल टू किंवा नॉट एबल टू वापरावं लागेल. डिपेंड करेल पॉझिटिव्ह व निगेटिव्ह सेंटेन्स आहे. पण दिलेल्या वाक्यात आय आलं त्या ठिकाणी कॅन न येता जर कुड आलं असेल, दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीला आय आलं पण कॅन न येता कुड जर आलं असेल तर
ते कुड काढून त्या ठिकाणी वॉज लिहून त्यानंतरच एबल टू वापरायचं आहे. दिलेल्या वाक्यात आय आलं आणि कुड आलं तर कुड रिमूव्ह करायचं आणि वॉज लिहून एबल टू किंवा नॉट एबल टू वापरायचं आहे. पहा दुसरा नियम म्हणजे अशी कंडिशन जर आली, दिलेल्या वाक्यात ही आलं, शी आलं किंवा इट आलं, दिलेल्या वाक्याचा सब्जेक्ट ही असेल, शी असेल किंवा इट असेल, और एनी सिंग्युलर नाउन. एनी सिंग्युलर नाउन म्हणजे कोणतेही एकवचनी नाम आले, ही आलं, शी आलं, इट आलं किंवा कोणत्याही एखाद्या मुलाचं नाव, मुलीचं नाव किंवा एकवचनी करता आलं आणि त्या वाक्यात कॅन येत असेल तर कॅन रिमूव्ह करून आपल्याला इज लिहून त्यासमोर एबल टू वापरायचं आहे. म्हणजे ही, शी, इट किंवा कोणतंही एकवचनी नाम आलं तर कॅन काढून इज वापरायचं आणि जर ही, शी, इट यापैकी एक किंवा एखादं एकवचनी नाम आलं तर कुड काढून आपल्याला काय वापरायचं आहे, वॉज वापरायचं आहे. ही, शी, इट किंवा एनी सिंग्युलर नाउनच्या समोर कुड आलं तर ते काढून आपण वॉज वापरणार आहोत. तसंच पहा हा तिसरा नियम शेवटचा, वी, दे किंवा यू. वी, दे किंवा यू और एनी प्लुरल नाउन किंवा कोणतंही अनेकवचनी नाम. वी, दे, यू हे सगळे अनेकवचनी सर्वनाम आहेत, परंतु वी, दे, यू न येता कोणतंही अनेकवचनी नाम आलं त्या वाक्यात कॅन जर आलं तर कॅन काढून आर लिहूनच एबल टू लिहायचं आहे. म्हणजे वी, दे, यू आणि कोणतंही अनेकवचनी नाम आलं आणि त्यासमोर कॅन आलं तर काढून आर लिहून एबल टू किंवा नॉट एबल टू निगेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्स वर डिपेंड करेल. आणि त्याचप्रमाणे वी, दे, यू किंवा एनी प्लुरल नाउन अनेकवचनी कोणतंही नाम याच्या समोर कॅन न येता कुड आलं असेल तर ते काढून वेअर एबल टू लिहायचं किंवा वेअर नॉट एबल टू लिहायचं निगेटिव्ह असेल तर. वी, दे, यू किंवा अनेकवचनी नाम असेल तर कुड काढून त्या ठिकाणी वेअर वापरायचं. आय होप तुम्हाला हे नियम कळले असतील. आता आपण वाक्य पाहूया. वाक्यामुळे आणखीन जास्त तुमच्या लक्षात राहील, दीर्घकाळ लक्षात राहील. पहा वाक्य आहे, they can move from one oasis to another. Second one, today I can see the sadness in your faces. Third one, he could not participate due to health problem. Fourth one, you can't connect the dots looking forward. And the fifth one, we could get into an argument. हे 5 उदाहरणं आहेत ज्याचं एक्सप्लेनेशन आपण आता पाहणार आहोत. पहिलं वाक्य पहा, they can move from one oasis to another. आणि या वाक्यात use able to किंवा use be able to अशी इन्स्ट्रक्शन आली तर पहा वाक्यामध्ये आलेला आहे can. वाक्यात काय आलेलं आहे, can आहे आणि पॉझिटिव्ह सेन्स मध्ये आहे. आपल्याला नियम माहित आहे की can येत असेल तर am is are पैकी एक लिहून able to वापरायचंय. पण मित्रांनो पाहावं लागेल की वाक्यात सब्जेक्ट कोणता आहे तर पहा सब्जेक्ट आहे दे. देच्या समोर कॅन आलं. इथं आपण पाहिलं आहे जर वाक्यात दे येत असेल आणि कॅन येत असेल तर आपल्याला एमिजार पैकी काय वापरायचंय, आर. म्हणून आपण कॅन काढून या ठिकाणी काय वापरणार, आर. आणि नुसतंच आर वापरून जमेल का, नाही. मेन आपल्याला एबल टू वापरायचंय म्हणजे आरच्या समोर इथं कोणतंही निगेशन नाहीये म्हणून डायरेक्टली आपण काय वापरणार, एबल टू. म्हणजे दिलेल्या वाक्यातून आपण कॅन काढलं आणि त्या जागी काय वापरलेलं आहे, आर एबल टू. म्हणजे आपलं आन्सर होणार दे आर एबल टू. आणि पुढचं वाक्य जसंच तसं, जसं की मूव्ह फ्रॉम वन oasis to another. पहा आपलं पहिलं वाक्य होतं they can move from one oasis to another and our answer is they are able to move from one oasis to another. म्हणजे आपण can काढलं आणि are able to वापरलं. दुसरं सेंटेन्स पहा, टुडे आय कॅन सी द सॅडनेस इन युअर फेसेस. वाक्य आहे टुडे आय कॅन सी द सॅडनेस इन युअर फेसेस. या वाक्यात कॅन आलेलं आहे पण कॅनच्या समोर कोणता सब्जेक्ट आलाय, सब्जेक्ट आलेला आहे आय.
तर आपल्याला माहिती कॅन आल्यावर आपण एमिजार पैकी एक वापरून एबल टू लिहिणार. जर सब्जेक्ट इथे पहा, जर सब्जेक्ट आय असेल त्याच्या समोर कॅन येत असेल तर कॅन काढून आपण काय वापरणार, एम वापरणार. म्हणजे पहा उत्तर कसं होईल, टुडे आय असल्यामुळे कॅन काढून आपण काय वापरणार, एम. आणि या वाक्यात कोणतंही निगेशन नाहीये, निगेटिव्ह सेंटेन्स नाहीये, म्हणून आपण एम च्या समोर डायरेक्टली काय वापरणार, एबल टू. म्हणजे आपण काय केलं, वाक्यातून कॅन काढलं आणि एम एबल टू वापरलं. आणि पुढचं वाक्य जशाच तसं राहील, ऍज इट इज राहील. म्हणजेच आपण लिहिणार सी द सॅडनेस इन युअर फेसेस. पहा वाक्य होतं टुडे आय कॅन सी द सॅडनेस इन युअर फेसेस. त्याचं उत्तर झालं टुडे आय एम एबल टू सी द सॅडनेस इन युअर फेसेस. म्हणजेच वाक्यातून कॅन काढून आपण एम एबल टू वापरलेलं आहे. समजलं का? नेक्स्ट पहा, थर्ड सेंटेन्स, ही कुड नॉट पार्टिसिपेट ड्यू टू हेल्थ प्रॉब्लेम्स. वाक्य आहे ही कुड नॉट पार्टिसिपेट ड्यू टू हेल्थ प्रॉब्लेम्स. दिलेल्या वाक्यात कुड नॉट आलेलं आहे, म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. सब्जेक्ट कोणता आहे मित्रांनो, सब्जेक्ट आहे ही. तर आपल्याला माहिती आहे की कुड आलं तर आपल्याला वॉज वेअर आणि एबल टू वापरायचं आहे. कुड नॉट आल्यावर वॉज किंवा वेअर यापैकी एक वापरून डायरेक्टली नॉट एबल टू वापरायचे. निगेशन असल्यावर नॉट वापरूनच एबल टू वापरायचं आहे. तर पहा सब्जेक्ट जर ही असेल आणि कुड येत असेल तर एमिजार न लिहिता वॉज वेअर लिहिता. आणि ही सब्जेक्ट आहे म्हणून कुड काढून आपण वापरतो तो वॉज. पहा सब्जेक्ट आहे ही आणि कुड काढून आपण वापरणार वॉज. या वाक्यात नॉट आलेला आहे. तुम्हाला अगोदरच माहिती आहे की हेल्पिंग वर्ब नंतरच नॉट लिहितात, म्हणून वॉजच्या समोर आपण नॉट वापरून नंतरच एबल टू लिहिणार आहोत. म्हणजे आपण काय केलं, कुड नॉट काढलं आणि वॉज नॉट एबल टू वापरलं. आता पुढचं वाक्य जशाच तसं लिहित असतात. ही वॉज नॉट एबल टू पार्टिसिपेट ड्यू टू हेल्थ प्रॉब्लेम. जे आपलं आन्सर झालं ही was not able to participate due to health problem. दिलेलं वाक्य होतं he could not participate due to health problems. could not काढून was not able to वापरलं, म्हणजेच आन्सर झालं he was not able to participate due to health problems. Next sentence पहा, you can't connect the dots looking forward. You can't connect the dots looking forward. दिलेल्या वाक्यात can't आलेलं आहे, हे पण निगेटिव्ह सेन्स मध्ये आहे. कांट जर येत असेल तर आपण पाहतो एमिजारच्या समोर नॉट एबल टू लिहावं लागतंय. पण आपल्याला सब्जेक्ट पाहावं लागेल की कोणता सब्जेक्ट आलेला आहे. त्या ठिकाणी सब्जेक्ट आलेला आहे यू. तर पहा यू आलं आणि कॅन आलं तर एमिजार पैकी आपण आर वापरत असतो. पण कांट आहे म्हणजे नॉट लिहूनच एबल टू वापरावं लागतंय. तर पहा आन्सर कसं होणार, सब्जेक्ट आहे यू. यू हा आपल्याला प्लुरल सेन्स देतो, अनेकवचनी सेन्स देतो, म्हणून आपण काय लिहिणार, आर लिहून एन अपोस्ट्रॉफी टी म्हणजेच नॉट असते, म्हणून आपण यू आर नॉट लिहूनच एबल टू लिहिणार. म्हणजे दिलेल्या वाक्यातून आपण कांट काढलं आणि आर नॉट एबल टू वापरलं. काय काढलं आपण काढलं कांट आणि त्या ठिकाणी काय वापरलं, आर नॉट एबल टू. आणि पुढचं वाक्य जशाच तसं, कनेक्ट द डॉट्स लुकिंग फॉरवर्ड. म्हणजे आपलं आन्सर पहा, वाक्य होतं यू कांट कनेक्ट द डॉट्स लुकिंग फॉरवर्ड आणि आपलं आन्सर झालं यू आर नॉट एबल टू कनेक्ट द डॉट्स लुकिंग फॉरवर्ड. म्हणजेच आपण कांट काढून आर नॉट एबल टू वापरलं.
नेक्स्ट सेंटेन्स पहा, वी कुड गेट इनटू एन आर्ग्युमेंट. वाक्य आहे वी कुड गेट इनटू एन आर्ग्युमेंट. वाक्यात आलेला आहे पहा कुड. वाक्यात आलेला आहे कुड. त्याच्या समोर कोणतंही निगेशन नाही. आपण नियमात पाहतो की कुड आल्यावर वॉज किंवा वेअर दोन्हीपैकी एक लिहून एबल टू वापरायचं आहे. आपण नियम पाहिलेला आहे, कुड आलं ते काढून वॉज किंवा वेअर दोन्हीपैकी एक लिहून एबल टू वापरायचा आहे. सब्जेक्ट आहे वी. वी आपल्याला प्लुरल सेन्स देतो. वी हे अनेकवचनी आहे. वी च्या समोर कुड येत असेल तर वॉज न लिहिता आपल्याला वेअर लिहावं लागतंय. म्हणजे आपल्या आन्सर मध्ये होणार वी वेअर. कुड काढून आपण काय लिहिणार वेअर, कारण सब्जेक्ट आहे वी. वी वेअर कोणतेही निगेशन नाही, म्हणजे डायरेक्टली आपण एबल टू वापरणार. म्हणजे आपण कुड काढून वेअर एबल टू वापरलं. कुड काढून आपण काय वापरलं वेअर एबल टू. आणि पुढचं वाक्य जशाच तसं म्हणजे गेट इनटू एन आर्ग्युमेंट. म्हणजे आपलं आन्सर पहा, वाक्य होतं वी कुड गेट इनटू एन आर्ग्युमेंट आणि आपलं आन्सर झालं वी वेअर एबल टू गेट इनटू एन आर्ग्युमेंट. म्हणजेच वाक्यातून कुड काढून वेअर एबल टू वापरलं. आय होप तुम्हाला आजचा भाग समजला असेल. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची की एबल टू वापरायचा आहे, बी एबल टू नाही वापरायचे. बी कशासाठी आहे, फॉर्म ऑफ टू बी साठी आहे आणि टू बी चे फॉर्म एम आर आणि वॉज वेअर आहे. आय होप तुम्हाला हा भाग समजला असेल आणि मी तुम्हाला जे होमवर्क देईल ते तुम्ही निश्चितच करताल अशी अपेक्षा ठेवतो. ओके, हॅव अ नाईस डे टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. थँक यू.